स्वतःच्या आईवडिलांचा कुऱ्हाडीने निर्घुण खून करून मुलानं संपवलं जीवन। मध्यरात्री काय घडलं? मुलावर अशी का आली वेळ? सुभाष दिगंबर डुकरे 75, त्यांची पत्नी लता डुकरे 65 आणि मुलगा विशाल सुभाष डुकरे 42 यांचा मृतांमध्ये समावेश आहे। या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये सावरगाव येथे प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। नेमक्या कोणत्या कारणासाठी विशालने आईवडिलांचा खून केला आणि त्यानंतर स्वतःचेही जीवन संपवले हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही। या घटनेमागे कौटुंबिक वाद की मानसिक नैराश्य याची चर्चा सुरू झाली आहे। घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस यंत्रणा आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली। 5 नोव्हेंबरच्या रात्री विशाल याने कुऱ्हाडीसारख्या तीक्ष्ण हत्याराने आईवडील लता आणि सुभाष यांचा खून केला। या घटनेनंतर त्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली असे प्रथमदर्शनी दिसून येते। या घटनेनंतर घर संपूर्णपणे सील करण्यात आले असून पंचनामा सुरू आहे। तिघांचेही मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा उपरुग्णालय चिखली येथे पाठवण्यात आले आहेत। घटनास्थळी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे। विशालने एवढे टोकाचे पाऊल उचलत जन्मदात्यांचा खून करून स्वतःचे जीवन का संपवले या प्रश्नाचे उत्तर अद्याप स्पष्ट झालेले नाही। या घटनेमागे कौटुंबिक वाद होता की विशाल हा नैराश्यात गेला होता या दृष्टीने तपास सुरू आहे। घटनेनंतर गावात आणि परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे। पोलिसांकडून सर्व शक्यतांची पडताळणी सुरू आहे।